श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हर हर महादेव। संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज की जय। राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। श्रावण महिना चालू, आज दुसरा सोमवार। बघता बघता एक सोमवार गेला, दुसरा सोमवार आला। असंच हा म्हणता ह्या आनंदाच्या बहरामध्ये आता श्रावण मास केव्हा संपतो हे लक्षात सुद्धा येणार नाही। आणि सर्व शिवभक्त, सर्व स्वामी समर्थाचे भक्त, सर्व देवदेव करणारे सर्वजण या श्रावण महिन्याचा औचित्य साधून प्रत्येक ग्रंथाचे पारायण करत असतात। ज्याला जे जमेल त्या त्या ग्रंथाचे पारायण, ज्याला जे जमेल त्या त्या देवाचं नवस साहस कळस मांडू मांडू ज्याच्या त्याच्या घरी श्रावण महिना अगदी आनंदाने साजरा करत असतात। आणि लगेच आता श्रावण मास संपल्यानंतर गणरायाचं आगमन होत असतं। गौरी गणपतीच्या सणाची धूमधाम अगदी आनंदाने होत असते। म्हणून चला तर मग आता आपण पहिला सोमवार झाला आणि दुसरा सोमवार आजचा, आणि महादेवाला बेल वाहन झालं, पूजा पाठ झाले, आरती झाली आणि शिवमूठ वाहण्यात आलं। आजची शिवमूठ तीळ हे सगळं करत असताना अचानकच आज आपल्याला असं सांगावं असं वाटतंय की महादेव प्रभू भोळा शंकर यांची लीला आपल्याला सांगावयाची आहेत। तर नामधारक श्रीगुरूला विचारतो, नामधारक श्रीगुरूला प्रश्न टाकत असतो की बाबा, ज्या वेळेला आम्हाला हे सगळं काही सांगून दत्त प्रभू श्रीगुरू आम्हाला सगळ्या गोष्टीच्या लीला सांगितले आणि गोकर्ण क्षेत्राकडे गेले, आणि ते गोकर्ण क्षेत्रामध्ये कसे गेले आणि किती दिवस राहिले आणि गोकर्ण क्षेत्राचा महिमा आम्हाला सांगाल का, हे असं नामधारक श्रीगुरूला विचारत असतो। त्यावेळेला श्रीगुरू सांगतात, नामधारका तू छान प्रश्न विचारलास आणि श्रावण महिन्याचं औचित्य साधून मी सुद्धा तुम्हाला हे सांगण्याचं गरजेचं आणि सांगण्यामध्ये आनंद वाटेल असं समजून मी तुम्हाला श्रावण महिन्याचं औचित्य साधून हे गोकर्ण क्षेत्राची महिमा तुम्हाला सांगत आहे। तर श्रीगुरू नामधारकाला सांगतात, तू ऐक, मी जे सांगतो ते तू ऐक असं सांगितल्यानंतर नामधारक सावध चित्ताने कान देऊन ऐकण्यासाठी श्रीगुरूच्या समोर हात जोडून बसलेले आहेत। आणि श्रीगुरू म्हणतात, हे बघ नामधारका, लंकेश्वराची माता तैसशी हिने महादेवाची पूजा करण्यासाठी श्रावण महिन्याचं औचित्य साधून महादेवाची पूजा करण्यासाठी, लिंगाची पूजा करण्यासाठी, इष्टलिंगाची पूजा, महादेवाच्या पिंडीची पूजा करण्यासाठी दररोज मातीचा महादेव बनवायचा आणि पूजा करायची आणि त्याचं विसर्जन करायचं। असं करत असताना या एक दिवस लंकेश बाहेर जात असताना आईकडे पाहिले। आईचं दर्शन घेण्यासाठी गेले असता आईला विचारलं, आई तुम्ही हे काय करत आहात, ही मातीचा महादेव कशासाठी बनवत आहात असं विचारल्यानंतर आईने सांगितलं की बाबा, आपल्याला हे महादेवाची पूजा जर केलो, महादेवाची पिंड बनवून आपण जर पूजा केलो तर आपल्याला सुख समाधान तर मिळतंच, पण अगदी कैलासामध्ये राहिल्यासारखं आपल्याला वाटतं। कैलासाचं सुख या महादेवाच्या पिंडीच्या पूजेमधून आपल्याला प्राप्त होत असतं असं सांगितल्यानंतर रावण म्हणायला लागले, लंकेश म्हणायला लागले की बाबा, असला तुम्हाला बलाढ्य असा पुत्र असताना तुम्हाला मातीचा महादेव बनवायची काय गरज आहे, आणि तुम्हाला मी कैलासच तुमच्या समोर आणून ठेवतो आणि मग तुम्ही त्या महादेवाच्या जवळून आणलेल्या महादेवानी पार्वतीची कैलास मी समोर घेऊन आल्यानंतर महादेवानी पार्वतीची साक्षात पूजा करत बसा असं सांगून लंकेश कैलासाकडे निघाले। आणि ज्या वेळेला कैलासाला आले त्यावेळेला पूर्ण कैलासाला आपले सगळेच आपले हात लावले, आपल्या मानेचा स्पर्श करून मांडीवरती हात ठेवून कैलासाला हलवायला निघाले।
आणि ज्या वेळेला त्यांनी कैलासाला हात लावला आणि हलवायला लागले, सगळा जोर काढून ज्या वेळेला हलवत होते त्यावेळेला ही धरती माता डगमगायला लागली, कैलास पूर्ण हलायला लागले आणि देव सगळे एकमेकाच्या तोंडाकडे पाहायला लागले. हे काय होत आहे, हे काय घडत आहे, असं कुणी कुणाला प्रश्न विचारावा या संभ्रमामध्ये सगळेजण अगदी चिंतेमध्ये थांबलेले होते. माता पार्वती शंकराला म्हणायला लागल्या, हे शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे महादेवा, हे काय अवस्था आपल्या कैलासाची होत आहे, आपलं कैलास कशामुळं हलत आहे, हे काय घडलेलं आहे. असं म्हणल्यानंतर महादेवाने पार्वतीला सांगितलं, हे बघ सती, जो माझा निश्चिंत भक्त आहे रावण, लंकेश यांनी त्यांच्या आईसाठी आत्मलिंग नेण्यासाठी आलेले आहेत आणि पूर्ण कैलास घेऊन येतो असं सांगून त्यांनी कैलास नेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि ते कैलास हलवत आहेत. असं म्हणल्यानंतर पार्वती माता म्हणते, असं नाही, त्यांनी जर कैलास उचलून नेले तर आपलं काय होणार, आणि थांबवा, एवढ्यातच थांबवा तुम्ही त्या रावणाला, असं सांगितल्यानंतर महादेवाने थोडासा आपला अंगठा त्या कैलासाच्या दिशेने दाबल्यानंतर रावणाचं मुंडकं मध्येच राहिलं. 10 तोंड त्यांच्या त्या कैलासाच्या आणि कैलास उचलत होते त्या चिरीमध्ये अडकून पडलं त्यांचं मुंडकं. आणि त्यावेळेला लंकेश ओरडायला लागला, गोंधळ मातवायला लागला की बाबा मी मरतो, आता धावा धावा, हे जगतपती, हे कैलासनाथा, हे भोळ्या शंकरा, धावा, मी इथं अडकून पडलेला आहे, मला वाचवा, असं विनंत्या करत असताना महादेवाला दया आली आणि त्यांना त्या चिरीमधून बाजूला काढला. जे सांदीमध्ये सापडलेलं मुंडकं होतं ते बाजूला काढले आणि कैलास जशास तसं खाली ठेवायला सांगितलं. आणि कैलास तिथंच ठेवल्यानंतर आता काय करावं आपल्याला, तरी आईसाठी महादेव आणि पार्वती यांनी कैलास घेऊन जायचं आहे आणि आपण तरी आता शांत बसून चालणार नाही, म्हणून त्यांनी आपला एक एक शिर जे आहे ते आपल्या शिराचं छेदन करायला लागले आणि आपल्या हृदयामधून आताडे काढून त्याचे तार बनवून गीत गायला लागले. महादेवाचं स्तवन चालू केले, अनेक रागाची माहिती करून घेऊ लागले, अनेक रागामध्ये त्यांनी स्तवन गायला चालू केले. पूर्ण जे राग आहेत पूर्ण सगळ्या सप्तकामध्ये रागामध्ये गायला चालू केले. गायन अगदी छान असं गायला चालू केले. आणि ज्या वेळेला महादेवाचं स्तवन गात होते त्यावेळेला महादेवाला आवरेन असं झालं प्रेम आणि त्यांनी रावणाच्या समोर गेले. भरपूर असं नृत्य गायन खूप वेळा करायला लागले. प्रत्येक रागाची माहिती प्रत्येक रागामधून गायन केले त्यांनी आणि आपल्या आतड्याचे तार करून त्या ताराला छेडायला लागले आणि गायन केले. बघा कशी भक्ती असते. काय पाहिजे असतं माणसाला, त्यांना काय पाहिजे होतं, कुठं पैसा अडका पाहिजे होता का, नाही, फक्त महादेव आणि पार्वतीची सेवा करण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये होते आणि त्यांच्या आईला इष्टलिंग नेऊन द्यायचं होतं. म्हणून त्यांनी एवढा धडपड केला आणि जेवढं रावणाने भक्ती केलं तेवढा तुम्ही आम्ही कुणीच केलेलं नाही. असा श्रेष्ठ आणि जिवलग असा भक्त कोण होता, म्हणजे आवडता भक्त कोण होता, म्हणजे रावण होता. कुणाचा? महादेवाचा. आणि महादेवाच्या समोर महादेव प्रसन्न झाले आणि महादेवाच्या समोर हात जोडून रावण लंकेश्वर म्हणायला लागले की बाबा हे महादेवा, मी एवढं सगळं केलं कशासाठी, म्हणजे आमच्या मातोश्रीला इष्टलिंग महादेव आणि पार्वतीची सेवा करायची आहे म्हणून आम्ही एवढी धावपळ केलेला आहे. असं सांगितल्यानंतर महादेवाने सांगितलं, तुला महादेव आणि पार्वती एवढंच नसून तुला माझा आत्मलिंग तुझ्याकडे देणार आहे आणि ज्या वेळेला हे आत्मलिंग नेऊन पूजनासाठी तुझ्या आईला देशील आणि याची भक्ती करशील तेव्हा दररोज स्वर्ग सुख तुम्हाला भेटल आणि या आत्मलिंगाला नित्य नेमाने पूजन कर, असं सांगून आत्मलिंग काढून रावणाच्या हातामध्ये दिले. भोळा शंकर कधी काय देईल कुणास ठाऊक. एकदा प्रसन्न झाला, जे भक्त मागल तेच देत फिरले. ज्या वेळेला भस्मासुराने मागितलं की बाबा मला रोज एका माणसाला मारायचं
रोज मी प्रत्येक जे माणूस दिसल त्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवीन, तो माणूस जळून भस्म झाला पाहिजे. तसा वर भस्मासुराला देऊन टाकला. असं भोळाशंकर प्रत्येकाला वर दिलेले आहेत. आणि त्याच पद्धतीनं आत्मलिंग त्यांच्या हातात दिलं आणि त्यांना सांगितलं, हे बघ लंकेश्वरा, तू ज्या वेळेला माझा आत्मलिंग घेऊन जातोस त्यावेळेला हा आत्मलिंग वाटेत कुठेच ठेवायचा नाही. आणि जर वाटेत कुठेतरी खाली जमिनीवरती ठेवलास तर तुला हे लिंग परत पुन्हा मिळणार नाही, असं सांगून त्यांच्याकडे ते आत्मलिंग दिलेला. आणि रावण अति आनंदाने आईसाठी आत्मलिंग घेऊन जात असताना, निघाले वाटेने जात असताना आनंदाने त्या लिंगाकडे पाहत, आत्मलिंग मला भेटलं या आनंदामध्ये त्यांनी जात असताना सगळ्या देवांना चिंता पडली की बाबा भोळाशंकर तरी प्रसन्न होऊन आपलं आत्मलिंग देऊन बसले, पण आता आपण कसं करायचं. हे आत्मलिंग जर रावणाने घेऊन गेले आणि याला जर हे आत्मलिंगाचं सगळं काही सिद्धी प्राप्त झाल्या तर हे आपल्याला आवरेनाशे होईल आणि याच्याकडे स्वर्गसुद्धा याच्याकडे जाईल, असं कैलाससुद्धा याच्याकडे जाईल, असं समजून सगळ्या देवांनी एकमेकाच्या विचाराने महादेवाकडे आले. आणि महादेवाला विचारलं, हे महादेवा तुम्ही काय केलात. पार्वतीसुद्धा म्हणायला लागली, महादेवा तुम्ही आत्मलिंग देऊन बसलात, हे कशासाठी. तुम्ही जरा कोणता तरी भक्त प्रेमानं तुमचं गीत गायलं, प्रेमानं तुमची भक्ती केलं म्हणजे तुम्ही प्रसन्न होता आणि मागितलेलं वर देता, असं सर्वजण म्हणत असताना ब्रह्मदेवानी विचारले त्यांना की बाबा आता तुम्ही असं लिंग कशामुळे देऊन बसला. म्हणल्यानंतर महादेवाने सांगितले की प्रत्येक रागामध्ये, प्रत्येक आपल्या हृदयाच्या तारा करून गात असताना मला आनंद झाला आणि मी त्याला वर देऊन टाकला. असं सांगितल्यानंतर नारद मुनीने सांगितले, किती वेळ झाला त्याने लिंग घेऊन. तर महादेवाने सांगितले, आत्ताच त्याने लिंग घेऊन गेलेला आहे. असं म्हणल्यानंतर नारदांनी सांगितलं, थोडा वेळ मी त्यांना थांबवण्याचं कार्य करतो आणि तुम्ही सगळे देवादिदेव जाऊन ज्याचं त्यांनी कामाला लागा. आणि मी तो वाटत रावण जात असताना संध्याकाळ झालेलं मी इंद्रदेवाला सांगतो आणि संध्याकाळी झालेला प्रचिती त्यांना दाखवतो. आणि रावण ज्या वेळेला संध्याकाळ होती त्यावेळेला स्नान केल्याशिवाय समोर जाणार नाही आणि आपण असं केल्याशिवाय आता मार्ग नाही, असं म्हणून नारद मुनी त्या ठिकाणी गेले. आणि रावणाला म्हणायला लागले, अरे 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 तू काय घेऊन जात आहेस, तुमच्या हातामध्ये काय आहे. असं म्हणल्यानंतर लंकेश्वर मठ आनंदानं सांगतो की मला महादेव प्रसन्न झाले आणि महादेवाने मला आत्मलिंग दिलेलं आहे. असं म्हणल्याबरोबर बघू बघू ते आत्मलिंग तेच आहे का, महादेवाने जे दिले तेच आत्मलिंग खरं आहे का, मी पाहतो, बघू दाखव, असं नारद मुनीने विचारल्यानंतर रावणाने त्यांना ते लिंग दाखवले. आणि ते इष्टलिंग बघताना हे आत्मलिंग आहे, खरंच हेच आत्मलिंग आहे. आणि या आत्मलिंगाची जे कोणी पूजा करल तर त्याला कैलास प्राप्त होणार आहे आणि त्याला सिद्धी प्राप्त होणार आहेत, असं सांगितल्यानंतर रावण खुश झाले. आणि नारद मुनी सांगलाले, ह्याची पूजा कशी करायची, याची विधी काय आहेत आणि हे केल्यानं काय होतं याची कथा मी तुला सांगतो, थांब. म्हणून त्यांना थांबून घेतलं. संध्याकाळ होण्याचं भास त्यांना दाखवायचं होतं आणि त्यांना एकेका गोष्टीचं लांब लचक अशा गोष्टी त्यांना सांगायला लागले. खरंच हे इष्टलिंग खूप महत्त्वाचं आहे, महादेवाला प्रसन्न करून तुम्ही घेतलेला आहे आणि ह्या इष्टलिंगाची पूजा अशी करावी तशी करावी सगळं सांगण्यामध्ये त्यांना खूप वेळ तिथं गमवलं. आणि असं करता करता संध्याकाळ झाले. असं सर्व देवादिदेवांनी मिळून संध्याकाळसुद्धा केली आणि 3 प्रहर झाल्या. संध्याकाळचे 5:30-6 वाजायला लागले. मग त्यावेळेला रावणाच्या स्नानाची वेळ झाली आणि मग नारायण म्हणायला लागले की बाबा हे बघा आता हे आत्मलिंग तुमच्यापाशी आहे, तुम्ही जाईपर्यंत आता तुम्ही घरी जाऊन आईला हे लिंग दाखवून आणि मग नंतर पूजा करेपर्यंत तुम्हाला वेळ होणार. मग तुम्ही आत्ताच काय करा, स्नान करा आणि स्नान करूनच हे आत्मलिंग समोर घेऊन जा. असं सांगितल्यानंतर संध्याकाळ होते आणि आपला नियम चुकतो म्हणून
रावण स्नानासाठी जाण्यासाठी इकडे तिकडे पाहायला लागले आणि नारायण मात्र एवढं सांगून कळ लावून आपल्यापून निघून गेले. आणि रावण विचार करत थांबले, आता मी लिंग खाली तरी ठेवायचा नाही असं महादेवाने आपल्याला सांगितलेलं आहे. हे परमेश्वरानं आपल्याला सांगितलं की बाबा लिंग खाली ठेवायचा नाही, मग आता मी हे आत्मलिंग खाली कसा ठेवू शकतो? इकडं तिकडं पाहत असताना या देवादी देवाने त्या गणेशाला सांगितलेलं होतं की बाबा गणेशा, तू सर्व देवाचा देव आहेस आणि सर्वात अगोदर तुझी पूजा असते आणि तू त्या रावणाच्या समोर जायचं आहे गुराख्याच्या रूपामध्ये आणि गायी घेऊन चारण्यासाठी तू तिथे जा आणि तुझ्याकडे ते लिंग देतील आणि स्नानासाठी जातील असं त्यांना वचन दिलेलं होतं. म्हणून गणराया तिथं गुराख्याच्या रूपामध्ये दिसले आणि रावणाने जोरात हाक मारले, ए बाबा इकडे ये, ए कोण आहेस, ऐकत नाहीस का, इकडे ये असं म्हणल्यानंतर धावत धावत गणेश त्यांच्या समोर आले आणि त्यांनी विचारले, तुझं नाव काय? तर त्यांनी सांगितलं, माझं नाव गणेश आहे. तुझ्या पप्पाचं नाव काय? तुझ्या वडिलाचं नाव काय? माझ्या वडिलाचं नाव महादेव आहे असं सांगितले. आणि मग मला कशासाठी हे सगळं विचारता असं म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं, हे बाबा तू भोळा भावडा दिसतोस आणि तुझ्या तोंडावर तरी मला पाहून वाटतं की तू चांगला माणूस आहेस आणि म्हणून तू मी स्नान करून येईपर्यंत हे माझं आत्मलिंग तुझ्या हातामध्ये ठेव, मी लगेच स्नान करतो आणि लगेच मी येतो असं म्हणल्यानंतर श्री गणेश म्हणायला लागले, हे बघा मी सांगतो, मला खूप वेळ इथं थांबायला जमणार नाही, माझ्या गायी आहेत ना, माझे दूर दूर जातील गायी आणि मला वळायला जावं लागणार आणि तुम्ही जर लवकर नाही आलात तर मी हे लिंग खाली ठेवीन आणि मग माझ्या गायी वळायला जाईल असं म्हणल्यानंतर रावणानं सांगितले की बाबा नाही, मी लवकरच आलो, तो इथेच थांब, तुझ्या गायी कुठंच जाणार नाहीत. मग पुढं गेल्यानंतर थोड्या गणेश म्हणायला लागला, हे बघा बाबा, हे बघा आमचे आईवडील गरीब आहेत आणि मला भीती वाटते की तुम्ही लवकर येता का नाही आणि मी जर खाली लिंग ठेवलो तर तुम्ही मला माराल असं मला भीती वाटते, तुम्ही लवकर या आणि तुम्ही जर लवकर येण्यासाठी मी एक पैंज मांडतो आणि मी 3 हाका मारीन तुम्हाला आणि त्या 3 हाकेमध्ये तुम्ही जर नाही आलात तर मग हे लिंग पृथ्वीवर ठेवीन आणि मग मी माझ्या गायी वळण्यासाठी जाईन असं सांगितल्यानंतर रावणाने मान्य केले आणि तू 3 हाका मारेपर्यंत मी लवकरच येईन असं सांगून त्याने स्नानासाठी गेले. आणि ज्या वेळेला स्नान करायला लागले त्या स्नानाच्या अगोदर लघुशंकेसाठी बसले आणि ज्या वेळेला लघुशंकेला बसले तर त्यांची लघुशंका काही थांबेच ना. किती वेळाही थांबा, किती वेळाही थांबा, किती वेळ त्यांची लघुशंका काही थांबेना. मग गणपती एकदा ओरडला, ओ बाबा हे बघा माझ्या गायी लांब चाललेल्या आहेत, अंधार होतो आणि मी हे लिंग खाली ठेवतो बघा, या लवकर असं म्हणल्यानं हो आलो आलो असंच तिथं बसूनच म्हणायचं. मग दुसरी हाक मारलं, तिसरी हाक मारलं आणि म्हणलं की बाबा हे बघा आता माझ्याजवळ हे लिंग ठेवून खूप वेळ झालेली आहे आणि तुम्ही काही येतच नाही आणि माझ्या गायी फार लांब गेल्या असं म्हणून त्यांनी लिंग खाली ठेवल्या बरोबर जो आत्मलिंग हातामध्ये गणेशाच्या होतं ते गुराख्याच्या त्यांनी पृथ्वीवर ठेवल्या बरोबर ह्याची लघुशंका संपली आणि लटकन उठून हात पाय धुवून पळत निघाला आणि म्हणतो, कुठं चालला रे, कुठं चालला असं धावत पळत त्या गणेशाच्या मागे रावण पळत आहे. आणि येऊन पाहतो तो काय आत्मलिंग जमिनीवर ठेवलेला आणि त्याला एवढा राग आला की बाबा ह्या कार्ट्यापाशी मी कशासाठी दिलो आणि मागं पळायला लागला. पुढे गणेश, मागं रावण पळायला लागला. सगळ्या गायांना एका ठिकाणी करत पुढं पळत असताना गणेश काही थांबणार रे, थांब असं म्हणत असताना पुढेच पळायला लागला आणि एक जी गाय होती त्या गायीच्या कानाला धरून ओढायला लागले तर ती गाय अचानकच जमिनीमध्ये गुप्त झाली आणि तिचा कान मात्र यांच्या हातामध्ये आला आणि कान तेवढा हातामध्ये असताना गुप्त गायमध्ये झाली म्हणून त्या ठिकाणचं नाव गोकर्ण असं पडलं. गाईचं कान या गावाचं नाव गोकर्ण असं पडलेलं आहे. आणि त्या गोकर्णाच्या ठिकाणी खूप असं महादेवाचा महिमा खूप आहे. खूप भक्तांना प्रसन्न झालेले देव त्या ठिकाणी आहेत. आणि ज्या पापिनीनं एक बिल्वपत्र महादेवावर टाकलं होतं तर त्याच ठिकाणी
त्या पापिनीचा सुद्धा उद्धार झालेला आहे. अशा अनेक कथा त्या गोकर्ण क्षेत्रीच्या आहेत. गोकर्णाचा महिमा सर्वाहुनी थोर, उमा महेश्वर ते दिशे. त्या ठिकाणी पार्वती आणि महादेव त्या ठिकाणी दिसतात. गोकर्ण क्षेत्रीचा महादेव त्या ठिकाणी प्रसन्न होण्यासाठी तिथं स्थापन केलेले देव आहेत. जे महादेवाची पिंड आहे ते रावणाला दिलेली आत्मलिंग साक्षात त्या ठिकाणी आहेत. उमा आणि महेश्वर दोघं महादेव आणि पार्वती त्या ठिकाणी आहेत. आणि असं करून आत्मलिंग देण्यापासून महादेवाला दूर ठेवलं आणि सर्व देवादेवांनी एकत्र होऊन आत्मलिंग वाचवून त्या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. म्हणून त्या ठिकाणाहून महादेव काही उचलण्यात आलेलं नाही. त्या गोकर्ण क्षेत्री जो आहे ते गोकर्ण क्षेत्रामध्ये असलेला महादेव जे आहे उमा महेश्वर तेच महादेव रावणाच्या हातात दिलेला आत्मलिंग आहे. म्हणून सर्वजण गोकर्णाला महादेवाच्या दर्शनासाठी श्रावणामध्ये जातात आणि त्याचं खूप काही पुण्य आपल्याला मिळत असतं. म्हणून मी आज तुम्हाला रावणाच्या आत्मलिंगाची कथा सांगितलेलं आहे. त्यांच्या आईसाठी आत्मलिंग घेऊन जाण्याची इच्छा रावणाला झाली आणि त्याच पद्धतीनं महादेवाने सुद्धा प्रसन्न होऊन आपल्या भक्ताला आत्मलिंग दिले, थोडासुद्धा कशाचाही विचार न करता. असा ग कसा बाई ग माझा भोळा शंकर, असा ग कसा बाई ग माझा भोळा शंकर, रावणाला आत्मलिंग दिले काढून, रावणाला आत्मलिंग दिले काढून. असं ह्या पद्धतीनं आत्मलिंग रावणाला दिले आणि सर्वात प्रिय असा भक्त कोण असेल तर रावणच आहे महादेवाचा. म्हणून महादेव पार्वती ह्या दोघांचं दर्शन घेण्यासाठी गोकर्णाला सर्व शिवभक्त जातात. म्हणून या सोमवारचं औचित्य साधून तुम्हाला ही कथा सांगितलेली आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी.